साजरा होऊ शकतो। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलेला आहे। विकास कामं आणि सुविधांच्या नियोजनावर भर दिला जातोय। त्र्यंबकेश्वरमध्ये 3.5 किलोमीटरचा नवीन घाट बांधला जाणार आहे। 3 पर्वणी स्नानांसोबत यंदा 44 अमृत स्नानांचं आयोजन आहे। त्र्यंबकेश्वर शहराबाहेर नवीन रुग्णालय सुद्धा उभारलं जाणार आहे। आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघतोय। त्र्यंबकेश्वरमध्ये 3.5 किलोमीटरचा नवीन घाट बांधला जाणार आहे। कुंभमेळ्याच्या पर्वणी दिवशी मंदिर बंद ठेवण्याचा विचार सुरू आहे। पर्वणीच्या दिवशी अंदाजे 75 लाख भाविक तिथे येतील असा अंदाज आहे। 3 पर्वणी स्नानांसोबतच यंदा 44 अमृत स्नानांचं आयोजन केलं गेलंय। त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन पथ हा नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे। नाशिक शहरातील नव्यानं येणारे एसटीपी प्लांट आधुनिक असतील। शहरात 3 तात्पुरती रुग्णालये सुद्धा उभारली जाणार आहेत। सांडपाणी एसटीपी मध्ये प्रक्रिया करूनच गोदावरीमध्ये सोडलं जाईल। अमृत स्नानचे 3 दिवसाचा मुद्दा नाहीये। यावेळी आपण 44 दिवस नाशिकमध्ये, 35 पेक्षा जास्त दिवस त्र्यंबकेश्वरमध्ये ॲडिशनल अतिरिक्त पर्वणीचे डिक्लेअर केले। आणि आम्ही लोकांचा प्रबोधन, लोकांना हे पण असं करतोय की फक्त अमृत स्नानच्या दिवशी नाही, इतर पण आपले दिवस आहे ज्याच्यामध्ये लोकांनी येऊन स्नान करावे। यासह बातमीपत्र तिथेच थांबतेय। बघत रहा जय महाराष्ट्र।